मनाकडे बेचैनीचं फार मोठं भांडार आहे आणि मन त्या भांडारामध्ये खेळत असतं आणि बेचैन करण्याचंच ते भांडार ते वाढवत असतं। मनाला जर आपण मोकळं सोडलं तर ते फक्त ते भांडार वाढविण्याचं काम करतं आणि त्याच्याने फक्त पदरामध्ये बेचैनीच पडते। आणि म्हणून मनाला योग्य विषयामध्ये गुंतविणे ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, तरच शांतीचा आणि समाधानाचा अनुभव आपल्याला घेता येऊ शकतो। आणि म्हणून आपल्या संतांनी, महापुरुषांनी मनाला या त्याच्या भांडारापासून तोडण्यासाठी आणि योग्य विषयात गुंतविण्यासाठी ईश चिंतनाचा मार्ग सांगितला आहे। ईश्वर स्मृती ज्याच्यामध्ये कायम राहते त्याचं मन त्या भांडारापासून दूर राहतं आणि पर्यायाने आपल्याला शांतीचा आणि समाधानाचा अनुभव येतो।